श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकांचं कपाट या मालेत आज ऐकूया बी रघुनाथ यांच्या आडगावचे चौधरी या पुस्तकाबद्दल प्रसाद कुमठेकर यांनी लिहिलेला लेख. आजपासून बरोबर 93 वर्षे अगोदर परभणी नामक जिल्हावजा आडगावात बी रघुनाथ उर्फ भगवान रघुनाथ कुलकर्णी नावाचे बहारदार लेखक होऊन गेले. उणपुरं 40 वर्षांचं आयुष्य लाभलेल्या या सिद्धहस्त लेखकानं कथा, कविता, ललित, कादंबऱ्या अशा सर्वच साहित्य प्रकारात अतिशय मोलाची भर घातली आहे. ओ ही त्यांची पहिली कादंबरी. 1936 साली ती आली. त्यानंतर हिरवे गुलाब, बाबू दडके, उत्पात, म्हणे लढाई संपली, जगाला कळलं पाहिजे आणि सर्वात शेवटी आडगावचे चौधरी ही कादंबरी त्यांच्या मृत्यूनंतर 27 ऑक्टोबर 1954 या दिवशी प्रसिद्ध झाली. केवळ 110 पानांची ही कादंबरी एका जहागीरदार कुटुंबाचा 2-250 वर्षांचा सरंजामी लेखाजोखा अतिशय प्रभावीपणे मांडते. सरंजामी जीवनाचा इतका भेदक आणि प्रत्ययकारी अनुभव देणारी इतकी अल्पाक्षरी कादंबरी माझ्या तरी वाचनात नाही. आडगाव वसलं या 2 शब्दांनी सुरू होणारी ही कादंबरी वरवाडा, उदयास्त आणि चौधऱ्याचं हाड अशा 3 विभागात विभागली गेली आहे, ज्यात आबाजी, सोनाजी, बाबाजी, राजाजी, आबासाहेब, भाऊसाहेब, नानासाहेब, दादासाहेब, रावसाहेब यासारखे क्रूर आणि वेगवेगळ्या स्वभाव वैशिष्ट्यांचे वतनदार चित्रित होतात. पैसा, प्रतिष्ठा आणि वासनेसाठी ते कोणतंही दुष्कृत्य करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. दगलबाजी, डाकूगिरी, द्वेष, वामगमन, लुच्चेगिरी अशा अनेक अवगुणांच्या प्रकर्षाचं उदाहरण देताना आडगावच्या चौधऱ्याचा उल्लेख निघाल्याशिवाय राहत नसे. या एकाच वाक्यात या सरंजामी चौधऱ्यांच्या एकंदर निजामाची कल्पना येते आणि मग गुंतागुंतीचा, कटकारस्थानांचा, कुरघोड्याचा भव्य महापट वाचकांच्या डोळ्यासमोर उभा राहतो. रामदेवळीचे दडके, झाडगावचे देसाई, वहिनी, राध्या, मंजुळा, अंबिकाचरण यांनी ठेवलेली बाई, नाचणाऱ्या बायका, डाकू असे अनेक विविध स्तरातील स्त्री पुरुष या कादंबरीत येऊन जातात. आडगाव येतं, धारपिंपरी येतं, गुलजारबाग, जहागीरदार नवाबांच्या वस्तीचा शाहत बंडा, महकमे मालगुजारी असे नागरी भागसुद्धा दिसतात. बी रघुनाथांची ही कादंबरी म्हणजे एखाद्या OTT सिरीजमध्ये खपून जावी अशी आहे. निजामकालीन जहागीरदारांचे बेबंद अत्याचारी जीवन, संस्थानी प्रशासनातील भ्रष्टाचार, लाचलुचपत, आडगावसारखी कितीतरी गावं मराठवाड्यातल्या सरंजामशाही व्यवस्थेत नांदली, मोडली, बदलली हे दाखवत बी रघुनाथांनी मराठी साहित्य नकाशावर तत्कालीन मराठवाडाच अधोरेखित केला आहे. प्रादेशिकतेबरोबर मूलभूत मानवी प्रवृत्तींची विश्वासात्मकता, आजूबाजूचा परिसर त्याच्या खोलीसह टिपणारी सहिष्णू नजर, गंगा-जमनी दृष्टिकोन, कसदार कमावलेली संस्कृत प्रचूर पण सोपी नादमधुर भाषा ही त्यांच्या लिखाणाची प्रमुख वैशिष्ट्य. गोष्टीची सुरुवात, मध्य, शेवट या विषयावर माझा मुळीच अभ्यास झालेला नाही. मला चांगली वाटली ती सुरुवात आणि जिथे थांबावंसं वाटलं तिथेच शेवट अशी त्यांची मांडणी म्हणजे तत्कालीन साहित्यिक सोवळेपणाविरुद्धचं बंडच म्हणावं लागेल. रंजनप्रधान लेखनाचा प्रचंड रेटा असतानाच्या काळात अराजकता, दांभिकता, अन्याय, कपट या वास्तवात जगणारे सर्वसामान्य, भीषण महायुद्धाचे परभणीसारख्या आडगावात झालेले परिणाम, स्वातंत्र्य संग्राम, परिवर्तनाच्या वळणावर असलेला समाज, तत्कालीन हैदराबाद संस्थानातील सामाजिक आणि राजकीय जीवन व्यक्त करणारा हा लेखक विरळाच. टांगेवाले, वेश्या, टॅक्सी ड्रायव्हर, हॉटेलातील पोरं, पानपट्टीवाले, कारकून, फकीर अशा विविध स्तरातील व्यक्तींची ठाशीव नोंद बी रघुनाथ घेतात. त्यांची निरीक्षणं सूक्ष्म आणि सखोल आहेत. निजामीची बंधनं असताना देखील उघडं नागडं सत्य आपल्या लेखनातून मांडण्याचं धारिष्ट्य त्यांच्यात होतं आणि वाचकांच्या जाणीवांना हात घालण्याचं सामर्थ्य त्यांच्या लेखणीत. वाचकांनी एकदा तरी बी रघुनाथ हा लेखक वाचलाच पाहिजे. पुस्तकांचं कपाट या मालेमध्ये आडगावचे चौधरी ह्या बी रघुनाथ यांच्या पुस्तकाविषयी प्रसाद कुमठेकर यांनी लिहिलेला लेख आत्ताच आपण ऐकला. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर.
आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.